प्रज्ञापुरी तथा अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ हे कारभारी चिंतोपंत टोळ यांच्या घरी असताना खेळ करत असत. स्वामी समर्थांचं वैशिष्ट्य हेच होते की ते जे काही खेळ करत अथवा लीला करत त्यावेळेला कोणालाही त्यांचा बोध होत नसे, परंतु काही काळानंतर भविष्यामध्ये मात्र त्यांना त्यांच्या लीलेचा अथवा खेळाचा अर्थबोध होत असे. असेच एकदा स्वामी समर्थ हे चिंतोपंतांच्या घरून गावाबाहेर असलेल्या जंगलात गेले. तेथून त्यांनी एरंडाची लाकडे आणली. ती एरंडाची लाकडे वीतभर तथा 7-8 इंच त्यांनी कापली. त्या लाकडांमध्ये माती अतिशय ठासून भरली. ज्याप्रमाणे बंदुका उभ्या करून ठेवतात त्याप्रमाणे ती मातीने भरलेली एरंडाची लाकडे उभी करून ठेवली. त्याचप्रमाणे घोंगडीचे धागे काढून ते धागेही त्यांनी पसरून ठेवले. बाजूने जाणारे काही लोक कुतूहलाने स्वामींचा हा खेळ पाहून विचारायचे की स्वामी, आपण हे काय करता आहात? त्यावेळेला स्वामी त्याच्याकडे पाहत सांगत की फलटणी तयार करतोय. थोड्याच दिवसात 1857-58ला भारताच्या स्वातंत्र्याचा पहिला उठाव तथा युद्ध झाले. त्या युद्धामध्ये नानासाहेब पेशवे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, सेनापती तात्या टोपे, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके आदींनी त्यात भाग घेतला होता, परंतु दुर्दैवाने त्यांना त्या युद्धामध्ये यश प्राप्त झाले नाही. स्वामींनी हे त्यांच्या खेळातून अगोदरच सूचित केले होते. त्यांच्या खेळात असलेल्या बंदुका या एरंडासारख्या पोकळ, निरुपयोगी, टाकाऊ लाकडाच्या होत्या आणि श्री स्वामी तो खेळ आपल्या स्वहातानेच विस्कटून टाकीत असत.